नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विविध प्रकार आणि विविध विषय साहित्यातून जेव्हा हाताळले जातात, तेव्हा साहित्याचा एक प्रकार त्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरत असतो. आणि असाच आज एक वेगळा साहित्य प्रकार आपण अनुभवणार आहोत, ते म्हणजे बालसाहित्य. वाचनाची खरी सुरुवात लहानपणापासूनच व्हायला हवी आणि तरच वाचनाची गोडी लागते. पण त्यासाठी सकस बालसाहित्य आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे आणि जे कदाचित आपल्याकडे ती एक मोठी परंपरा आहे आणि आजच्या काळातही ती परंपरा ज्यांनी राखून ठेवली आहे, असे 2 बालसाहित्यिक आज आपल्या बरोबर आहेत आणि आजचा दिवसाचं औचित्य देखील आहे. आज बालदिन आहे. त्यामुळे बालदिनाच्या निमित्ताने 2 बालसाहित्यिक आपल्या बरोबर आहेत. प्रसिद्ध लेखक एकनाथ आवाड आणि प्रसिद्ध कवी सुरेश सावंत या दोघांचंही मी मनापासून स्वागत करते. साहित्य रंगाच्या आजच्या भागात आपल्या दोघांचंही स्वागत आहे. नमस्कार. जेव्हा आपण म्हणतोय की साहित्याचा एक पैलू आपण जसं उलगडत जातो, तसं त्यातलं वैविध्य आणि त्यातलं वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर येत राहतं. बालसाहित्याच्या बाबतीत मला असं वाटतं की असे अनेक विषय पूर्वी असं होतं ना की परी, देवदूत, राजा-राणी, राक्षस वगैरे हे सगळे चालायचे. पण आता मात्र त्याची जागा कदाचित बऱ्याचशा वेगवेगळ्या विषयांनी घेतली आणि अलीकडच्या काळात दृश्य माध्यमात जे काही दिसतंय त्यातल्या कुठच्या पोकीमॉन किंवा अशा प्रकारच्या कोणी कॅरेक्टर्सनी घेतली असं म्हणायला हरकत नाही. काळ बदललाय, पण साहित्य खूप वैविध्यपूर्ण रीतीने आपल्या समोर येतंय. त्याचाच उहापोह आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी आज मी निमंत्रित करते आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. नीलमताई, स्वागत आहे. नमस्ते. नमस्कार. नीलमताई, आज दोन्ही बालसाहित्यिक आपल्या समोर आहेत आणि सुरेशजींना या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचं दोघांचंही आपण स्वागत करावं अशी मी विनंती करते. सगळ्यात प्रथम मी पुरस्काराबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करते आणि साहित्यिक म्हणून तुम्ही अगदी दोघांचं एकतानता किंवा वेगवेगळ्या प्रकारने आविष्कार जरी होत असेल तरी सुद्धा अतिशय छान प्रकारचं बालकांशी यामध्ये रमून गेलेलं आणि अतिशय वेगळ्या पार्श्वभूमी असताना साहित्यामध्ये सातत्याने काम केलेले दोघंही आपण साहित्यिक आहात. त्याच्यामध्ये डॉक्टर सुरेश सावंत यांची 30 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि आभाळ माया पुरस्कार साहित्य अकादमीचा आपल्याला मिळालेला आहे. जांभूळ बेट, बालकनीती, पळस पापडी यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि राष्ट्रपती पुरस्कारांसह मी अनेक जणांचा परिचय करून देते, पण अशी संख्या पुरस्कारांची 45 म्हणजे 25च्या वर गेलेले साहित्यिक कमी असतात. त्यामुळे मला ती संख्या बघून खरंच एक कौतुक वाटलं की 45 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आज तुम्ही कविता वाचणार आहात आणि त्या कविता ऐकणं म्हणजे खरोखर बालकांशी परत एकदा आपण संवाद साधतोय, ते आपल्या आसपास आहे त्याचा भास व्हावा इतकं तुमचं सगळं साहित्य प्रभावी आहे. एकनाथ आव्हाड तुमचं नाव जे आहे ना ते त्याच्यामध्ये फार एक आत्मीयता आहे आम्हाला. त्याचे कारण अनेक आहेत. म्हणजे एकनाथ नाव आहे एवढंच फक्त म्हणणार नाही मी, नाव आहे, पण त्याचबरोबर आमचे जुने कार्यकर्ते बीडचे मागासवर्गीयांच्या चळवळीत काम करणारे आव्हाड म्हणून ज्यांनी आयुष्य विषयासाठी समर्पित केलं आणि बऱ्याच दिवसांनी मग काय झालं की तुमचं नाव परत परत यायला लागलं आणि दुर्दैवाने ते दिवंगत झालेले आहेत. तर मला खरंच काही वर्ष 4-6 महिने म्हणजे त्यांचा मुलगा मिलिंद आव्हाड दिल्लीला असतो. मला काय वाटतं की मुलांनी सगळं प्रकाशित करायला काढलं का काय आणि तुम्ही मग व्यक्ती वेगळीच आहात दिसल्यावर. मला खूप आनंद झाला की एकनाथ आव्हाड इतकं मोठं काम करतायत आणि त्याच्यामुळे एकनाथ आव्हाड हे नाव वेगळं अगदी कायम लक्षात राहील. यालाही कारण दुसरं आहे ते म्हणजे साहित्य संमेलनात आपण खूप पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. अजून एक तुमच्या परिचयातून मला कळलं की जे मला आधी माहिती नव्हतं की BMC शाळेत तुम्ही 31 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि इथे मला समाधान आणि अभिमान दोन्ही वाटतोय सांगायला की मुंबई महानगरपालिकेच्या आदर्श नगरच्या इथे जी शाळा आहे की जी नंतर आदर्श शाळा म्हणून आता ती त्यांनी गौरवलेली आहे, त्या शाळेमध्ये मी शिकलेली आहे वयाची 3री आणि आमचे पाटील म्हणून सर होते त्यांची मला आठवण आली तुमच्या त्या कथेतल्या त्याच्या अनुभवावरून सगळी आणि त्याच्यामुळे मुलांशी तुमचं एक सजीव नातं आहे आणि ज्या प्रकारची मुलं मुली जगतात महानगरपालिकेच्या शाळेत येणारी ते पाहिलं तर आमच्या BMCने
आपल्या बीएमसीने म्हणजे खरंच सुंदर काम केलेलं आहे याची जाणीव परत एकदा अधोरेखित होते. अर्थात जिल्हा परिषदांच्या शाळात काम केलेले पण अनेक चांगले लोक आहेत. अनुदानित शाळात सुद्धा काम केलेले आणि विद्यार्थी फार त्याच्यामध्ये अगदी शिक्षकांना शोधत असतात, आयुष्यभर लक्षात ठेवतात असे शिक्षकांनी काम केलेले. तुम्ही कथाकथन तंत्र आणि मंत्र याच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. 40 पुस्तकं एकनाथजी आपली प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यात मला आवडलं एक विषय म्हणजे जोडाक्षर विरहित तुम्ही साहित्य, गंमत गाणी, शब्दांची नवलाई यांच्यामध्ये मायदेव पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. खरं जोडाक्षर विरहित विचार किती आपण करतो छोट्या मुलांशी बोलताना, तर उलट बऱ्याच वेळेला त्यांना ते अक्षर यावं म्हणून आपण त्याला परत परत शिकवत असतो. परंतु डॉक्टर गणेश देवींचं मध्यंतरी मी एक व्याख्यान ऐकलं, तर त्याच्यात त्यांनी म्हटलं की लहान मुलं ज्या प्रकारे शब्द ते उच्चार करतात, त्या उच्चार हे खरं साहित्य आहे, असं त्यांनी मत व्यक्त केलं त्याच्यावर. कारण ती भाषेची सुरुवात त्यांच्या चिमुकल्या बोबड्या बोलामधून झालेली असते आणि तो एक वेगळा शब्द प्रत्येक मूल मराठी भाषेला देत असतं. तुमचं आज आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. अनेक शैक्षणिक पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. बालसाहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. आणि इतक्या प्रत्येकाचं शेड्यूल आपलं बिझी असतं, गडबडीत असतं, कामं असतात. स्वतःचं काही एक प्रत्येकाने लिखाणाचं शिस्त ठेवलेली असते. त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर माणसं भेटणं म्हणजे व्यत्ययच वाटतो. बऱ्याच वेळेला वाटतो असं होतं की अगदी आपली लिंक लागावी आणि नेमकं कोणतरी फोन करतं किंवा आले अचानक भेटायला आणि इतके भरभरून ते बोलत असतात की असं जीवावर तुमच्या येतं की येऊ शकतं म्हणजे की बाबा आता कसं बोलायचं. आणि अशा वेळेला परत त्या जायचं मोडमध्ये आणि लिहायचं तोच खरा साहित्यिक असतो असं मला वाटतं. कारण अनेक जण एकांताचं कौतुक करतात, दुसरीकडे अनेक जण एकांताबरोबर संवादाचा सुद्धा मध्ये तेवढेच रमलेले असतात. आणि या दृष्टीने हा साहित्य रंग कार्यक्रम आम्ही सुरू केल्याला कारणच हे आहे की साहित्यिकांच्या पलीकडचा माणूस व्यक्ती आणि त्यांचं स्वतःचं इतर त्यांचं आवडतं साहित्य काय हे समजून घ्यावं. कारण साहित्य संमेलनामध्ये आपली ओळख होते पण ती खूप मोठी म्हणजे गर्दी असते, वेळ कमी असतो. प्रत्येकाशी बोलायचं म्हटलं तरी एकाच वेळेला 2-3 लोक बोलायला लागतात. म्हणजे इच्छा नसली तरी बोलणं सगळं वाटतं की बोलावं या माणसाशी, तोपर्यंत ते संवाद तुटत जातो. पण त्यामध्ये आपल्याला साहित्यिक दिसतात आणि म्हणून साहित्य संमेलनाखेरीजच्या परिसंवादात सुद्धा बालसाहित्य संमेलन किंवा इतर ठिकाणी सुद्धा वाचकांचा गराडा आपल्या सगळ्यांच्या भोवती सातत्याने आपल्या दोघांभोवती दिसतो. आम्ही राजकारणात जरी असलो तरी सुद्धा साधना साप्ताहिक लहानपणी म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून बघायचं आणि साधनेच्या मधल्या बाल कविता वाचायच्या हा भाग होता. आणि लहानपणी प्रत्येकच जणांनी एखादी कविता लिहिलेली असते. तसं लिहिलेल्या बाल कवितेला 4थी मध्ये त्या साधनातून पुरस्कार पण मिळालेला होता मला. माझी आत्या विजया जागीरदार आहे, म्हणजे आता त्या नाही येत हयात, पण त्यांनी बालसाहित्याचं विजयाताई जागीरदारांनी सोलापूरला त्यांचं वास्तव त्यांनी पण बरंचसं योगदान बालसाहित्यामध्ये केलेलं आहे. आणि सासरे विंदा करंदीकर यांचं तर बालसाहित्यामधलं एटूचा प्रदेश किंवा छोटी मुलांची गाणी ते जे आविर्भावासकट प्रगट करायचे त्याच्यामुळे छोटी मुलं घाबरून बसायची तर काही मुलं जोरजोराने उड्या मारायची. बालसाहित्याचा प्रभाव अभूतपूर्व आहे मुलांच्या मनावर आणि तो कायम राहतो. दुसरं मला वैशिष्ट्य वाटतं तुमचं की ते म्हणजे तुम्ही मराठीत सगळे साहित्य लिहिलेले आहे. काय आहे इंग्लिश मधलं जे साहित्य सगळी जी आली त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार आलेले आहेत आणि विशिष्ट इंग्रजी माध्यमातल्या मुलांनी शाळेच्या बाहेर किंवा दुकानाच्या बाहेर रांगा लावून ती पुस्तकं जगभर विकत घेतलेली आहेत. अशी पण पुस्तकं आहेत. मला त्याच्या गुणवत्ता भाष्य करायचं नाहीये, शेवटी मुलांना ती आवडतात म्हणतात काहीतरी त्याच्यात पण असू शकतं. परंतु तुम्ही मुलांच्याशी मातीचं हाडामासाचं आसपासच्या खेळण्यांच्या जगातून संवाद साधलेला आहे. हा खूप महत्वाचा आहे. कारण खूप मायावी किंवा अभूतपूर्व भूतकथा, अद्भुत कथा, जादूच्या कथा ही मुलांना आवडतात. पण त्याच्यापेक्षाही आपली जातकुळी जी आहे साहित्याची वाङ्मयीन जातकुळी ही अतिशय वेगळी आहे आणि त्या दृष्टिकोनातून मराठीमध्ये येणारं साहित्य जे गोरगरीब सामान्य मुलं, समाजातली ग्रामीण भागातली मुलं, शहरातली गोरगरीब मुलं जी मराठी भाषा वापरतात तर त्याच्याबद्दल मला तुमच्यासारख्या आपल्या दोघंही साहित्यिकांच्या बद्दल म्हणायला पाहिजे की ती जनता अमर आहे असं विंदा म्हणाले होते सगळ्या संयुक्त महाराष्ट्राबद्दल. तसं तुमच्यासारखे जे साहित्यिक मराठीमध्ये बालसाहित्य लिहितात ते अमर आहे असं मला वाटतं. आणि याला कारण असं आहे की मराठी भाषा जिवंत ठेवणं, टिकवणं, रुजवणं आणि ती आवडती करणं आणि ती त्यांची बोलीभाषा समजून घेणं याच्यासाठी समृद्ध करणारं तुमचं अभूतपूर्व योगदान आहे.
अनेक वेगवेगळे साहित्याचे रंग आम्ही पाहतोय. त्याच्यात नेहमी असं वाटतं की अनेक साहित्य प्रकारांना खूप वेगवेगळं महत्व मिळालं असलं तरी सुद्धा ते महत्व जेवढं पाहिजे तेवढं मध्यवर्ती प्रवाहामध्ये अधोरेखित झालेलं नाहीये. आणि अशा वेळेला आज 14 नोव्हेंबरच्या निमित्ताने साहित्यिक आणि बालदिनाच्या निमित्ताने संवाद जो आपला होतोय तर तो YouTubeवर होतो आहे. त्याचा एक फायदा असा आहे, समाजात माध्यमांच्या मधून तो कायमस्वरूपी राहत असतो बऱ्यापैकी. जेवढे दिवस होतात तेवढे वाचक वाढत जातात. दुसरं वैश्विक साहित्य झालेले आता मराठी हळूहळू. सगळ्या जगभर मराठी माणसं पसरलेली आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही दिवसाच्या वेळेला ते त्यांना उपलब्ध होऊ शकतं. आणि आम्हीही व्हॉट्सअपवरून, ट्विटरवरून, फेसबुकवरून हे साहित्य प्रसारित सगळीकडे करत असतो आणि त्याच्यावरती पण अजून काही काम करण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यामुळे साहित्य रंग ही वार्ता एक वाहिनी नाहीये, ही साहित्य रंग आहे. त्याच्यात आम्ही कुठली न्यूज किंवा अन्य कार्यक्रम करत नाही, त्याच्यावर जाहिराती घेत नाही. आम्ही आमच्या माध्यमातून करतो. आणि मिती क्रिएशन्सला मी जेव्हा बोलले म्हणजे उत्तर आला की बाबा आपण असं करूया का, त्यावर ताबडतोब त्यांनी तयारी दाखवली. आणि त्यामधून हा जो प्रयोग आहे तो मला असं वाटतं की हळूहळू रुजतो आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही दोघांनी वेळ काढलात, आलात, खूप मी आभारी आहे. आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी खरं. नीलमताई, तुम्ही म्हणालात तसं की लहानपणात आपण ते काही वाचत असतो ना, ते कुठेतरी रुजलेलं असतं. म्हणजे बहुतेकांनी आपल्या लहानपणी चांदोबा, किशोर हे वाचलेले आहेत. घरात जेव्हा ते अंक येऊन पडायचे तेव्हा ते वाचलं जायचं आणि हेच कुठेतरी रुजवात ज्याला म्हणता येईल ती आजच्या काळातही होतीये. काही घरांमधनं होतीये, काही घरांमधनं ती आणखीन व्हायला हवी, हे सुद्धा निश्चित आज अधोरेखित करावंसं वाटतं. तर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना एकनाथजी मी तुम्हाला विनंती करेन की तुमच्या एखाद्या ललित गद्याने आपण सुरुवात करूया. आणि जसं सुरुवातीला म्हटलं, सुरेशजींना साहित्य अकादमीचा पुरस्कार या वर्षीचा आहे, पण तुम्हाला 2023 मध्ये तो साहित्य अकादमीचा पुरस्कार तुम्हालाही मिळालेला आहे आणि जवळपास 100 पुरस्कार तुम्हाला मिळाले. त्यामुळे मुलांशी नाळ जोडून तुम्ही तुमचं काम करता आहात. तर ती जी बालपणातली दिवाळी तुम्ही अनुभवलीत ती आजच्या मुलांना तुम्ही नक्की उलगडून दाखवावी अशी मी विनंती करेन तुम्हाला. नक्कीच. सर्वांना नमस्कार. माझ्या बालपणातील दिवाळी. मी माझ्या बालपणात ज्या ज्या वेळी डोकावतो त्यावेळी मला माझे आई बाबा, भावंड, शेजारी राहणारे मित्रमंडळी, माझी शाळा, माझे घर, माझ्या बाई आणि माझे वर्गातले दोस्तगण सारे आठवतात. त्यांच्या सहवासातला जिव्हाळा मला व्यापून टाकतो. त्यांच्यासोबत साजरे केलेले सण उत्सव आठवताना अंगात उत्साह संचारतो. माझ्या बालपणातील दिवाळीला तर अनेक आठवणींचे पदर आहेत. ते पदर उलगडताना माझ्या आठवणीतील दिवाळी माझ्या मनात सुगंधी उठण्यासारखी घमघमते. आठवणींच्या वेलीवर प्रकाशाची असंख्य फुले फुलून यावी तशी ही आठवणीतील दिवाळी लख्ख प्रकाशात न्हाऊन निघते. माझं बालपण मुंबईमधील चेंबूरच्या चाळीत गेलं. तिथेच मी लहानाचा मोठा झालो. माझे आई वडील भाजी विकायचे, त्यावरच आमचे घर चालायचे. माझे बालपण ऐशारामात नाही गेले. भौतिक सुविधांची रेलचेल नव्हती घरात, पण खाऊन पिऊन आम्ही सुखी होतो. आम्ही भावंड जमेल तशी आई वडिलांच्या भाजी विकण्याच्या कामात मदतीला असायचो. मिरच्या, कोथिंबीर, आले, लसूण असे ओल्या मसाल्याचे पदार्थ साफसूफ करून देण्यात आमचेही हात आई वडिलांच्या हातांसोबत गुंफलेले असायचे. मला पुस्तके वाचण्याची आवड होती. ही आवड मला शाळेने लावली, जोपासली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत मी 1ली ते 7वी पर्यंत शिकलो. भाजी विकायला बसताना मी हमखास एखादं गोष्टीचं पुस्तक वेळ घालवण्यासाठी सोबत घेऊन जायचो. बऱ्याचदा गिराईकांकडे लक्ष कमी आणि पुस्तकात लक्ष जास्त असायचं. पण आई वडिलांनी रागावून माझ्या हातातलं पुस्तक कधी ओढून घेतलं नाही, मला वाचू दिलं. आज मी मुलांसाठी काही लिहू शकलो त्याचे मूळ कदाचित आई वडिलांच्या त्या कृतीत आहे असं आज वाटतं. आमच्या छोट्याशा घरात आई बाबा, 2 बहिणी आणि मी धरून 4 भाऊ, एवढी जण असत.
त्यात आणखी अधूनमधून गावच्या पाहुण्यांची वर्दळ असायची. नातेवाईकांपैकी कुणाचे मुंबईत काही काम असले की मुक्कामाचे हक्काचे ठिकाण म्हणजे आमचे घर. पाहुण्या रावळ्यांचा पाहुणचार करताना आईला कधीच त्रास झाला नाही. घरात कधी दाटी वाटली नाही. आमचे घर माणसांनी सदा भरलेले असे, त्यामुळे एक झाले. घरात गप्पा मारायला, मनातलं सांगायला कुणी ना कुणी असायचं. आणि सणवार साजरे करताना तर आम्ही सारेच सोबत असायचो. सण उत्सव उत्साहात साजरे करायचो. दिवाळीचा सण तर मला सर्व सणांचा राजा असल्यासारखा अगदी लहानपणापासून वाटायचं. आमच्या घरात दिवाळीची सुरुवात दिवाळी यायच्या आधीच झालेली असायची. घराचा कोपरा ना कोपरा झाडून पुसून आम्ही भावंड लख्ख करून टाकायचो. सगळी भांडी कुंडी बहिणी आईची वाट न पाहता घासून पुसून जागच्या जागी ठेवायच्या. दारावरचे तोरण उलणच्या दोऱ्याने बहिणीने केव्हाच विणलेले असायचे. ते तोरण दारावर लागायचे. आई दिवाळीचे वाणसामान भरायची. मग आम्हाला दिवाळीचे खऱ्या अर्थाने वेध लागायचे. दिवाळीचा फराळ करायला घरातील अगदी लहान थोर सारेच आम्ही बिलगायचो. मला आठवतं करंजा करता करता करंजाचं सारण आम्ही बकाने भरून खायचो. करंजा करण्यासाठी छोटे छोटे पिठाचे गोळे लाटून द्यायला कधी पोळपाट लाटणे कमी पडायचे. मग शेजाऱ्यांकडून ते हटकून आम्ही मागून आणायचो. आणि तरीही आणखी कमी पडले तर चक्क स्टीलचे ताट पालथे करून थोडा वेळ इतरांचं लाटणं ओढून आम्ही करंजीसाठीचे पिठाचे गोळे आम्ही भावंड आईला लाटून द्यायचो. प्रत्येक पदार्थ झाल्यावर तो पदार्थ चवीला कसा झालाय हे सांगायला सुद्धा आम्हीच पुढे असायचो. बघू नमुना कसा झालाय, बघू नमुना कसा झालाय असं म्हणून आमचा हात नेहमी पुढे असायचा. विकतचे दिवाळीचे पदार्थ घरी आणायचे ते दिवस नव्हते. आई सणावाराला केलेले गोडधोड पदार्थ कधी आपल्या घासातला घास जेव्हा दारी आलेल्या गरीब भुकेलेल्यांना आवर्जून देत तेव्हा आनंद नुसता घ्यायचा नसतो तर तो दुसऱ्यांना द्यायचाही असतो. हे आईच्या कृतीतून मनात कुठेतरी झिरपत गेलं. आमच्या चाळीत दिवाळीच्या फराळांच्या ताटांची हमखास आदला बदल व्हायची. तेव्हा फराळाची चव जिभेवर रेंगाळायची, पण फराळांसोबत प्रेमाचा ओलावाही जपला जायचा. आमच्या चाळीत एक दोन घरं सोडली तर दिवाळीत कधीच कुणी विकतचा आकाश कंदील आणलेला आठवत नाही. बांबूच्या पातळ लवचिक काड्यांपासून आम्हीच आकाश कंदिलाचा सांगाडा बनवायचो. विविध रंगीत कागदांनी तो सांगाडा सजवायचो. वरून आत बल्ब शिरणे एवढी त्यात जागा ठेवलेली जायची. मग एखादा लांब बांबू शोधून घराच्या दारावर तो बांबू उभा करून त्याच्या टोकाला तयार केलेला आकाश कंदील जेव्हा डोलायचा, वाऱ्याच्या झुळकीने त्या आकाश कंदिलाच्या खालच्या लांब लांब पताका जेव्हा नागमोडी झुळझुळ हलायच्या, तेव्हा हे सारेच पाहताना मन रमून जायचं, आनंदित व्हायचं. कारण कारण त्यात स्वनिर्मितीचा आनंद अधिक असायचा. आम्हाला आनंदित व्हायला महागड्या वस्तूंची कधी गरज पडली नाही. छोट्या छोट्या गोष्टींतही मोठा आनंद आम्हाला गवसत गेला. तुझा आकाश कंदील भारी की माझा भारी अशी चढाओढ आमची तेव्हा चाललेली असायची. हे जसे आकाश कंदिलाच्या बाबतीत तसेच दारापुढील रांगोळीच्या बाबतीतही हेच असायचे. चाळीत आमच्या कुणाच्याच घरापुढे मोठे अंगण नव्हते. अरुंद गल्ल्यांमधील आमची घरं. दारापुढे कपडे धुवायला, भांडी घासायला थोडीफारच मोकळी जागा, तेच आमचे अंगण. दारापुढे रांगोळी काढली तर घरात येणं जाणं हे फार आदवीने करावं लागायचं. रांगोळी पायाने विस्कटू नये म्हणून अनेकदा तारेवरची कसरत करावी लागायची. माझ्या बहिणी तर संध्याकाळी 5लाच दारातला एक कोपरा गेरुने रंगवायला घेत. दिवसभर त्यांचा केवढा तरी खल चालायचा. आज किती ठिपक्यांची रांगोळी काढायची, अमकी तमकीपेक्षा आज आपली रांगोळी 1 नंबर झाली पाहिजे, त्यासाठी त्यांचा केवढा आटापिटा चालायचा. संध्याकाळी 7च्या पुढे प्रत्येक जणी प्रत्येकाच्या दारात डोकावून येत. कुणाची रांगोळी आज एकदम सरस झाली यावर चर्चा झडत. रांगोळ्यांचे तयार साचे बहिणीने कधी वापरल्याचे आठवत नाही मला. त्या रांगोळ्यातलं रंगभरण त्यांचं कमालीचं असायचं. या रांगोळ्यांमध्ये तेवणाऱ्या पणत्यांनी रांगोळीला सुंदर उठाव यायचा. आता आपण मोबाईलच्या कॅमेऱ्याने एखादी सुंदर रांगोळी सहज टिपू शकतो.
त्यावेळी हातात मोबाईल नव्हते, पण नजरेच्या कॅमेऱ्याने ती रांगोळी आमच्या मनपटलावर आपसूक उमटायची. घरात विजेवर चालणारी रोषणाई नव्हती, सुरसुऱ्याखेरीज दुसरे फटाके नव्हते, पण त्याच्या प्रकाशाने अवघे घर उजळलेले असायचे. खर तर दिवाळीत रेडीमेड आणलेल्या वस्तूंपेक्षा हाताने केलेल्या वस्तूंचा आनंद मनाला अधिक सुखवून जायचा. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे ह्या सणाला आई वडील आम्हा भावंडांना हमखास नवीन कपडे घ्यायचे. कपड्यांच्या बाबतीतली एक गंमत अशी की वडील आम्हाला कपडे घेताना वाढत्या अंगाचे कपडे घ्यायचे. दिवाळीत ते सैलसर कपडे आम्ही घालताना एकदम वेगळेच दिसायचं, हसायचं. ढिल्ली पॅन्ट कमरेतून गळू नये म्हणून करकुट्याने कमरेत घट्ट आवळून घ्यायचो. डोक्यावरचे केस कापताना वडील न्हाव्याला आमचे केस खूप बारीक करायला सांगायचे. पैलवान फॅशनच म्हणायचे त्या केस कापण्याच्या पद्धतीला. का तर लवकर केस कापायला पुन्हा लागू नये म्हणून. त्या बारीक सारीक आठवणी आठवल्या की आजही हसू येते. आणि वडील असे का बरं करत असतील त्यामागचे कारणही नकळत उमगते. दिवाळीत बरेच गोडधोड पदार्थ घरी केले जायचे, खायची चंगळ असायची. दिवाळीच्या फराळात तर केवढ्या तरी जिन्नस असायच्या. चकल्या, करंजा, अनारसे, चिवडा, शेव, शंकरपाळ्या यांसोबत लाडवांचे तर केवढे तरी प्रकार. कळीचे लाडू, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, शेवचे लाडू या साऱ्याच पदार्थांचा आम्ही मनसोक्त समाचार घ्यायचो. दिवाळीत आई आम्हाला भल्या पहाटे उठवून आमच्या अंगाला तेल चोळून आंघोळ घालायची. कालांतराने दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली, पण दिवाळ सणाला त्या संसारातून थोडासा वेळ काढून विसाव्यासाठी माहेरच्या ओढीने हमखास यायच्या. आम्ही भावंड साठवलेल्या पैशातून बहिणींना भाऊबीज द्यायचो. दिवाळीची रात्री आम्ही भावंडांच्या गप्पा रंगायच्या, सुखदुःखाच्या आठवणींना उजळणी व्हायची. अनेकदा पुस्तकातली आवडलेली गोष्ट अशा वेळी मी आई भावंडांना सांगत असे. घरातल्यांना त्या गोष्टी हटकून सांगायचोय. माझे हे सांगणे अगदी समरसून असायचे. दिवाळीत हीच गोष्ट हमखास पुन्हा एकदा व्हायची. घरातल्यांनाही ते आवडायचं. माझ्या वाचनाला त्यातून नकळत प्रोत्साहन मिळायचं. यातून आणखी एक घडलं. घरीदारी, शाळेत, मित्रमंडळींना मी सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनात पुढे अधिक घट्ट जाऊन बसल्या. माझ्या एक गोष्टी सांगण्याच्या वेडाचे बहिणींना, भावांना खूप अप्रूप वाटायचं. आई तर हातातलं काम बाजूला ठेवून जीवाचा कान करून माझी गोष्ट ऐकायची. अशा वेळी घर आनंदानं भरून जायचं. कथाकथनाची आवड वाढत जायला दिवाळीतलं हे वातावरण मला फार उपयोगी पडलं. पुढे माझ्या अनेक बालकविता, कथा, माझ्या बालपणातील अनेक संदर्भ जे आजच्या मुलांनाही आवडतील असे सहज येऊन जायचे. आजची दिवाळी या माझ्या बालकवितेतही माझ्या बालपणात मी अनुभवलेल्या दिवाळीतले सारे क्षण एकवटलेले आहेत. मला वाटतं माझ्या आठवणीतील दिवाळी ही अनेक अंगाने फुलते, बहरते, मनाला सुगंधित करते. छोट्या छोट्या गोष्टींतही मोठा आनंद दडलेला असतो हे नकळत ती सांगून जाते. आणि गरिबीतही आनंदित राहायला ती शिकवते. इतरांनाही आपल्या आनंदात ती सहभागी करून घेते आणि कलागुणांना तर ती जोपासते. शिवाय सद्गुणांचा सहवासही नकळत घडवते. अशीच आहे माझ्या आठवणीतील दिवाळी, हसरी, आनंदी, उत्साही. आता वयाने मोठे झाल्यावर दिवाळीचे आजचे रुपडे पाहताना मात्र ओठावर नकळत येते, अजूनही काळोखात उभे जे आहेत, अजूनही काळोखात उभे जे आहेत, दिवाळीचे दीप त्यांच्या लावू या वाटेत. विषमतेचे तोडू पाश हीच मनी आस, विषमतेचे तोडू पाश हीच मनी आस, दिवाळीचं सांगे जोडू मनाला मनास. दिवाळीचा हा प्रकाश नवा जेव्हा सारीकडे दाटेल, दिवाळीचा हा प्रकाश नवा जेव्हा सारीकडे दाटेल, तेव्हा खरी दिवाळीची पहाट उजाडेल, तेव्हा खरी दिवाळीची पहाट उजाडेल. मला वाटतं अशी ही दिवाळीची नवी पहाट प्रत्येकाच्या मनात उजळावी हीच प्रामाणिक इच्छा माझ्या बालपणातील दिवाळी आठवताना आजही मनात उचंबळून येते. आजही मनात उचंबळून येते. खर तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या लहानपणात घेऊन गेलात आणि ते स्वतः कंदील करणं, रांगोळ्या काढणं, दारापुढे रोषणाई करणं, हे सगळं कुठेतरी आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं.
आणि तो जो कंदील बनवण्याचा स्वनिर्मितीचा आनंद हा विषय खरंच वेगळा आहे, जो आजच्या काळातल्या मुलांना खरंच अनुभवता आलेला नाही. त्यामुळे ह्या आठवणी आजच्या मुलांना निश्चित कुठेतरी आपण हा एक अनुभव घेऊ शकतो याची जाणीव करून देणारा निश्चित आहे, असं नक्की म्हणता येईल. आणि ती लहानपणातली दिवाळी मुलांना आजही पुन्हा एकदा मागे वळून पालकांना बघण्यासारखी वाटणारी अशी आहे. पण मुलांनी तो अनुभव घेतला पाहिजे एवढं मात्र निश्चित वाटतं. शेवटी हे सगळं निसर्गातनं सहज येणारं असं असतं ना. मला वाटतं सुरेशजी तुमच्या कवितांमध्ये ते एक निसर्गाशी थेट नातं ज्याला म्हणता येईल असं तुम्ही कायम सांगितलंय. तर त्यातल्या काही प्रातिनिधिक कविता आज आम्हाला सुरुवातीला ऐकवा सुरेशजी. धन्यवाद मॅडम. बालमित्रांनो नमस्कार. माझ्या सर्व बालमित्रांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या बालमित्रांसाठी वेगवेगळ्या विषयावरच्या माझ्या काही कविता मी आता सादर करणार आहे. त्यातली पहिली कविता आहे फूल व्हावे. फूल होऊन फुलता यावं, वेल होऊन झुलता यावं. फूल होऊन फुलता यावं, वेल होऊन झुलता यावं, झाडाच्या शेंड्यासारखं वाऱ्यावर डोलता यावं. फुलांमधला गंध घेऊन वाऱ्यासारखं वाहता यावं. फुलांमधला गंध घेऊन वाऱ्यासारखं वाहता यावं. उन्हामध्ये पावसामध्ये मन मुराद नाहता यावं. मधमाशांसारखं आपल्यालाही एक दिलानं जगता यावं. मधमाशांसारखं आपल्यालाही एक दिलानं जगता यावं. मुंगीसारखं वेचून या कणकण, मुंगीसारखे वेचून या कण कण, जगणं सुंदर करता यावं. या कवितेच्या शेवटी फूल पाखरू होऊन अलगद, फुलात मिसळून जाता यावं. फूल पाखरू होऊन अलगद, फुलात मिसळून जाता यावं. बागेमधुनी बागडताना रंगीत गंधित फुलच व्हावं. बागेमधुनी बागडताना रंगीत गंधित फुलच व्हावं. ही माझी पहिली कविता. माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेचं शीर्षक आहे रानफुले. माझ्या बालमित्रांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एक गोष्ट सांगितली पाहिजे. मूल म्हटलं की सगळी सारख्या प्रकृतीची नसतात. काही मुलं शहरातली आहेत, काही खेड्यातली आहेत. काही कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी आहेत, खेड्यातली मुलं, वाडी तांड्यावरची मुलं, असुविधांनी भरलेल्या शाळांमध्ये शिकणारी आहेत. पण गुणवत्तेच्या बाबतीत कोणी कोणापेक्षा सरस किंवा नीरस असू शकत नाही, सकस किंवा निकृष्ट असू शकत नाही. संधी मिळाली तर प्रत्येक जण पुढे जाऊ शकतो. अशा विषयावरची खेड्यापाड्यातल्या मुलांचं भावविश्व उजागर करणारी ही माझी कविता पहा. आभाळाचे छत्र डोईवर, आभाळाचे छत्र डोईवर, जे दैवाने दिले, उजाड उघड्या माळावरची आम्ही रान फुले. उजाड उघड्या माळावरची आम्ही रान फुले. आम्ही रान फुले, हो हो आम्ही रान फुले. हे खेड्यातलं मूल काय म्हणतं पहा. खत पाण्याची साथ मिळेना, मायेचा कधी हात मिळेना. खत पाण्याची साथ मिळेना, मायेचा कधी हात मिळेना. कौतुकाची सदा भुकेली कष्टकऱ्यांची मुले. कौतुकाची सदा भुकेली कष्टकऱ्यांची मुले. आम्ही रान फुले, हो हो आम्ही रान फुले. नाही पाटी नाही शाळा, नाही पाटी नाही शाळा, डोईवरती सदा उन्हाळा. समोर येईल तेच मानतो आम्ही भले चांगले. समोर येईल तेच मानतो आम्ही भले चांगले. आम्ही रान फुले, हो हो आम्ही रान फुले. कुणी आम्हाला खुलवत नाही, कुणी आम्हाला खुलवत नाही, कुणी आम्हाला फुलवत नाही. गंध आमचे आमच्या हाती वाऱ्यावर उधळिले. गंध आमचे आमच्या हाती वाऱ्यावर उधळिले. आम्ही रान फुले, हो हो आम्ही रान फुले. हा खेड्यातलं मूल काय म्हणतं पहा शेवटी. आम्ही जगाला दिपवून टाकू, आम्ही जगाला दिपवून टाकू, आम्ही जगाला सुखवून टाकू. आमच्या पुढती पडतील फिकी बागेमधली फुले. आमच्या पुढती पडतील फिकी बागेमधली फुले. आम्ही रान फुले, हो हो आम्ही रान फुले. उजाड उघड्या माळावरची आम्ही रान फुले, हो हो आम्ही रान फुले. माझी तिसरी जी कविता आहे ती पुस्तकांचं महत्व सांगणारी कविता आहे.
अलीकडं वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. अशा काळामध्ये पुस्तकांचं महत्व शिक्षकांनी आणि पालकांनी बालकुमारांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. तेच महत्व मी या कवितेत सांगितलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे सूर्यपुत्र हो. जे पुस्तकाचा ध्यास घेतात, पुस्तकं वाचतात ती मुलं म्हणजे सूर्यपुत्र आहेत. त्यांना उद्देश म्हटलंय, पुस्तक आपुला सखा सोयरा, पुस्तक आपुला मित्र खरा. पुस्तक आपला सखा सोयरा, पुस्तक आपला मित्र खरा. पुस्तक म्हणजे विशाल खिडकी, पुस्तक म्हणजे विशाल खिडकी, विश्वाचे दर्शन देते. पुस्तक म्हणजे तिसरा डोळा, अज्ञाताची दुर्बीण होते. कवच कुंडले विज्ञानाची, सिद्धीचा शिरीटोप धरा. कवच कुंडले विज्ञानाची, सिद्धीचा शिरीटोप धरा. पुस्तक आपला सखा सोयरा, पुस्तक आपला मित्र खरा. पुस्तक देई उदंड शक्ती, आव्हाने पेलायाला. पुस्तक देई उदंड शक्ती, आव्हाने पेलायाला. आत्मबळाचा आधार देई, आपत्ती झेलायाला. नको धराया मनी मानसी, नको धराया मनी मानसी, आपण अपशकुनाची भीती जरा. नको धराया मनी मानसी, अपशकुनाची भीती जरा. पुस्तक आपला सखा सोयरा, पुस्तक आपला मित्र खरा. जग झाले वेगवेडे, जग झाले वेगवेडे, नाही विराम गतीला. गरुड झेपही वायू वेगे, करी स्तिमित मतीला. स्वागत करण्या नवशतकाचे, स्वागत करण्या नवशतकाचे, ग्रंथ गुरूंशी सख्य करा. पुस्तक आपला सखा सोयरा, पुस्तक आपला मित्र खरा. शेवटच्या कडव्यात कथा कविता कादंबरी वा चरित्र नाटक काही असो, वाचण्यासाठी पुस्तकाचं बंधन नाही. कथा कविता कादंबरी वा चरित्र नाटक काही असो, अक्षरांतले दिव्य तेजते तुमच्या आमच्या ठाई वसो. अक्षरातले ते दिव्य तेजते तुमच्या आमच्या ठाई वसो. सूर्यपुत्र हो, सूर्यपुत्र हो, ध्येय धुंद व्हा, अमृत दिन येईल घरा. सूर्यपुत्र हो, ध्येय धुंद व्हा, अमृत दिन येईल घरा. पुस्तक आपला सखा सोयरा, पुस्तक आपला मित्र खरा. पुस्तक आपला मित्र खरा. धन्यवाद. वा वा, पुस्तक कसं छान मित्र आहे हे तुमच्या कवितेने खरं तर मुलांना नक्की जाणवेल आणि जाणवत असेल. आतापर्यंत तुम्ही अनेक मुलांसमोर ही कविता सादर केली असेल, त्यातनं मुलांना निश्चित जाणवेल. पण आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की ते म्हणजे एक उपक्रमशील आणि प्रयोगशील असे मुख्याध्यापक म्हणून तुम्ही कार्य केलेलं आहे आणि एक अतिशय उत्तम शिक्षण तज्ञ म्हणून कार्यरत असताना या तुमच्या कथा कविता या सगळ्या निश्चित तुमच्या उपयोगी पडल्या असतील आणि त्यातून एक संदेश मुलांपर्यंत छान पोहोचलाय हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं तेच काम एकनाथजी तुमच्या कथांमधनं तुम्ही सादर केलंय. म्हणजे कथा कविता विविध प्रकारचं लिखाण तुम्ही जेव्हा करताय तेव्हा तुमची एकच कथा, एखादी बोलकी कथा असते की जी कथा कथनाच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर मांडताय, तेव्हा मुलांना एक वेगळा विषय आशय हा निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. तर अशीच एखादी छानशी कथा आज आम्हाला ऐकवणार का? नक्की. माझ्या कथांचे कवितांचे बरेच विषय हे जेव्हा मुलांशी बोलतो, मुलांशी संवाद साधतो, त्यातून मला विजय मिळतात. आमच्या महापालिकेच्या शाळेत येणारी मुलं अनेक विविध कामं करून येत असतात, कष्ट करून येत असतात आणि ते कुटुंबाला हातभारही लावत असतात. आमच्या 8वीचे विद्यार्थी सुद्धा बऱ्याचदा कुठेतरी कामाला जाऊन शाळेत येत असतात. अशीच एक कथा मला सुचलेली, प्रवास सुखकर हो. ऋषिकेश दिसला का रे मुलांना तुम्हाला? मी जरा काळजीनेच विचारलं मुलांना. नाही सर, तो तर आज आलाच नाही, एका विद्यार्थ्यानं तत्परतेने सांगितलं. पेपर सुरू होऊन जवळजवळ अर्धा तास झाला होता आणि ऋषिकेशचा अजूनही पत्ता नव्हता. मला त्याची चिंता वाटायला लागली, कारण ऋषिकेश हा समजूतदार मुलगा होता आणि परीक्षेच्या बाबतीत तो हलगर्जीपणा दाखवणार नाही याची मला पूर्ण खात्री होती. 7वी अ च्या वर्गातला सर्वात हुशार, गुणी आणि होतकरू विद्यार्थी होता तो. वार्षिक परीक्षा सुरू झाल्या होत्या. तोंडी परीक्षा घेत असतानाच ऋषिकेशची लेखी परीक्षेची छान तयारी झाली हे माझ्या लक्षात आलं होतं. मराठी तर
सर्वात लाडका विषय त्याचा, आणि नेमका त्याच विषयाच्या पेपरला तो आला नाही. आता नेमकं काय करावं ते मला कळेना. बरं, त्याच्या घरी मोबाईलही नव्हता. निदान तो का शाळेत आला नाही हे विचारता तर आला असतं, जर मोबाईल त्याच्या घरी असता तर. काय झालं असेल देव जाणे, पण काहीच कळायला मार्ग नव्हता. दुसऱ्या दिवशी पेपर सुरू होऊन 15 मिनिटं झाली असतील, तेवढ्यात ऋषिकेश वर्गाकडे धावत जाताना मला लांबूनच दिसला. मी त्याच्या मागून वर्गात आलो. तो मला काही सांगणार तेवढ्यात मीच म्हणालो, अरे, काल परीक्षेला आलाच नाहीस आणि आज आलास तोही उशिरा. बरं हे बघ, आता आधी शांतपणे व्यवस्थित पेपर लिही. पेपर झाल्यावर मग बोलू आपण. पेपर संपल्यावर मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस हा. त्यानं होकारार्थी मान हलवली. बरोबर 2 तासांनी पेपरची वेळ संपल्याची घंटा झाली. मुलं पर्यवेक्षकाकडे पेपर देऊन भराभरा वर्गाच्या बाहेर पडली. ऋषिकेश शिक्षक खोली माझ्याकडे आला. मी त्याला रागानेच विचारलं, काय रे, काल मराठीच्या पेपरला तू का आला नाहीस? परीक्षा म्हणजे खेळ वाटतो का रे तुला? नाही सर, घर बदललं आम्ही. घर बदललं? असं अचानक? होय सर, वडिलांना घराचं भाडं द्यायला जमत नव्हतं ना, म्हणून घर मालकानं घराबाहेर काढलं आम्हाला. मग आता आता आम्ही तात्पुरते माझ्या काकांच्या घरी राहतोय, वाशी नाक्याला. कालचा दिवस आईबाबांसोबत सामान वाहण्यात आणि ते लावण्यातच गेला सर. शाळेपासून लांब आहे आमचं घर नवीन. बसने यावं जावं लागतं. बरं, काल शाळेत यायला जायला घरात पैसेही नव्हते बससाठी. आम्ही काकांकडे मागितले असते सर, पण बाबा म्हणाले त्यांनी आपल्याला आसरा दिला हीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आता त्यांना आणखी कसलाही त्रास द्यायचा नाही. मला क्षणभर काय बोलावं ते कळेना. बरं, जा तू आता घरी. मुख्याध्यापकांना विचारून तुझा कालचा पेपर घेता येतो का ते विचारेन. बघूया आपण. पण उद्यापासून वेळेवर परीक्षेला ये बरं. काहीही झालं तरी पेपर चुकवू नकोस. बसने यायला जायला तुझ्याकडे तिकिटाचे पैसे आहेत का? होय सर, वडिलांनी सध्या हातूसने घेतले थोडे पैसे. वडिलांची नोकरी गेली ना सर, ते नवीन नोकरी शोधतायत. त्यात आईचा आजारपणही वाढलंय. आई म्हणते सगळ्याच बाजूने अडचणी आल्या आपली परीक्षा पाहिली. सर, बाबा आधीच्या घरमालकाला खूप हातापाया पडले. पोराची परीक्षा आहे, ती परीक्षा होईपर्यंत इथे राहू द्या. पण घर मालकाने जरा सुद्धा दयामाया दाखवली नाही. मी पुन्हा गप्प झालो. काय बोलावं सुचेना. मी पाकिटातून हळूच 100 रुपयाची नोट काढली आणि ती ऋषिकेशच्या हातात देत म्हणालो, हे बघ, आता बाकीचा विचार करू नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे. हे 100 रुपये राहू दे तुझ्याकडे, वेळेला तिकिटेसाठी उपयोगी पडतील. परीक्षेला वेळेवर बसने येत जा. ऋषिकेश मानी स्वभावाचा होता. नको सर, बससाठी सध्या आहेत पैसे. काहीही झालं तर मी यापुढे परीक्षा चुकवणार नाही. वेळेवर येत जाईन मी. अरे हे बघ, असू देत, हे प्रवासात अडीअडचणीला तुझ्या कामी येतील. आणि हे बघ, मोठ्यांचं ऐकावं लहानांनी. बरं, जा लवकर आता घरी. परत घरी जायला उशीर होईल. उद्याच्या परीक्षेचा अभ्यासही करायचा असेल तुला. मी बळेबळे त्याच्या शर्टाच्या खिशात 100ची नोट कोंबली. ऋषिकेश पटकन खाली वाकून माझ्या पाया पडला आणि शिक्षक खोलीतून घरी जाण्यासाठी बाहेर निघाला. त्यानंतर ऋषिकेश रोजच परीक्षेला वेळेवर शाळेत यायचा. सगळे पेपर त्याला चांगले गेले होते. मी मुख्याध्यापकांना भेटून ऋषिकेशचा राहिलेला मराठीचा पेपर घेण्यासाठी विनंती केली. त्यांनीही माझी विनंती लगेच मान्य केली, कारण ऋषिकेशचा अभ्यासूपणा त्यांनाही माहित होता. अशा गुणी विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये असं त्यांनाही वाटत होतं. ऋषिकेशने मराठीचा पेपर दिला तेव्हा त्याला केवढा आनंद झाला होता. परीक्षा झाल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागल्या आणि आम्ही शिक्षक मात्र रिझल्टच्या कामात गुरफटून गेलो. पेपर तपासणे, परीक्षेचा निकाल तयार करणे, प्रगती पुस्तकं भरणे या कामाला आम्ही लागलो. मुलं रिझल्टची वाट पाहत होती. अखेर मुलांना
प्रगती पुस्तकं वाटण्याचा दिवस उजाडला. रिझल्टच्या दिवशी ऋषिकेश आणि त्याच्या सोबतची वर्गातली सगळी मुलं रिझल्ट घ्यायला उत्साहाने शाळेत आली. आमच्या शाळेत दर्शनी फलकावर प्रत्येक वर्गातून पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव लिहिण्याची पद्धत आहे. इयत्ता 7वी मध्ये सर्व तुकड्यांमधून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याचं नाव फलकावर लिहिलं होतं, ऋषिकेश नामदेव खरटमूळ. ऋषिकेशला फलकावर आपलं नाव पाहून खूप आनंद झाला. शिक्षकाने त्याचं तोंड भरून कौतुक केलं. मुलांनी अभिनंदन केलं. ऋषिकेश रिझल्ट घेण्यासाठी माझ्याकडे आला. त्याने माझ्याकडून रिझल्ट घेतला आणि खाकी पेपर पासून घरीच हाताने तयार केलेलं एक छोटस पाकिट त्याने माझ्याकडे दिलं आणि नमस्कार करून तो लगेच घरी जायला निघाला. माझ्या भोवती रिझल्ट घेण्यासाठी मुलांची बरीच गर्दी होती, म्हणून मी ऋषिकेशनं दिलेलं पाकिट घाईनच टेबलाच्या खणात ठेवलं आणि मुलांना रिझल्ट वाटू लागलो. रिझल्ट घेऊन सगळी मुलं निघून गेल्यावर काही मुलं काहीतरी काम करण्यासाठी थांबली होती, त्यांनाही घरी पाठवून दिलं आणि मी सहज काही कामासाठी टेबलाचा खण उघडला आणि मला ऋषिकेशनं दिलेलं ते पाकिट दिसलं. मी पाकिट उघडलं तर आत 100ची एक नोट होती आणि एक छोटी चिठ्ठीही. मी चिठ्ठी उघडली तर त्यात त्याने लिहिलं होतं, सर, तुम्ही वेळेला मला 100 रुपये दिले होते बसच्या प्रवासासाठी आणि त्याच पैशाने मी रोजचा बसचा प्रवास करून शाळेच्या परीक्षेला वेळेवर पोहोचू शकलो. माझा राहिलेला मराठीचा पेपर तुमच्यामुळेच मी देऊ शकलो. तुम्ही केलेली ही मदत मी कधीच विसरू शकणार नाही. परीक्षा झाल्यानंतर मी आमच्या घराजवळच्या किराणा दुकानात कामाला लागलो सर. 15 दिवस काम केल्याचा पगार मिळाला आणि त्यातले 100 रुपये मी आपल्याला पाठवत आहे. कृपया त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती. आपला आज्ञाधारक विद्यार्थी ऋषिकेश. त्या 100 रुपयाकडे मी कितीतरी वेळ पाहतच राहिलो. ऋषिकेश बद्दलचा जिव्हाळा आणखी वाढला. जून मध्ये शाळा सुरू झाल्यावर ऋषिकेशच्या प्रवासाचा प्रश्न आपण कायमस्वरूपी सोडवायचा हा विचार माझ्या मनात मूळ धरू लागला आणि पटकन मला एक गोष्ट आठवली. माझ्या मुलाची घरात पडून राहिलेली सायकल. ते आपण नवीन करून घेऊ आणि ऋषिकेशला देऊ. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला, मानी स्वभावाचा ऋषिकेश ती सायकल घेईल ना? का तोच काढेल त्याचा मार्ग? मी देवाजवळ प्रार्थना केली, देवा, काहीही झालं तरी ऋषिकेशचा शिक्षणाचा प्रवास सुखकर होऊ दे. ऋषिकेशचा शिक्षणाचा प्रवास सुखकर होऊ दे. वा, खूप छान. मला वाटतं अशा कथा मुलांना आज ऐकायला मिळाल्या तर त्यांच्या आयुष्यात एक प्रेरणा नक्की मिळेल. आणि मला वाटतं सर, तुम्हाला असे अनेक विद्यार्थी भेटत असतील विविध प्रकारचे. म्हणजे जसा हा विद्यार्थी भेटला तसा अगदी याच्या विरुद्ध टोकाचा विद्यार्थी सुद्धा नक्की तुम्हाला भेटला असणार आणि त्याची एक वेगळी कथा कदाचित समोर आली असेल. पण या आणि अशा कथा जेव्हा आपण मुलांसमोर देऊ तेव्हा निश्चित त्यातनं प्रेरणा ते घेतील. आणि सुरेश सर, तुमच्या कवितेत जसे ध्येयवेडे मुलं आहेत तसंच कुठेतरी एक ध्येयवेडे पण या मुलांमध्ये निश्चित येईल अशी खात्री वाटते. त्यामुळे त्या ध्येयवेड्याबरोबरच आणखीन काही कविता तुमच्या ज्या आहेत त्या आम्हाला या टप्प्यावर ऐकायच्या आहेत. सुरेशजी, आताच ताई म्हणाल्या की आजचे बालसाहित्याचे विषय बदलले आहेत, आजचे बालकवितेचे विषय बदललेले आहेत. आपल्या लक्षात आला असेल माझ्या आधीच्या 3 कवितांमधून की आजच्या बालकवितेचा विषय कसा बदलत गेलेला आहे. माझ्या या कवितेचं शीर्षक आहे ध्येयवेडा. माझ्या कवितेतला नायक हा ध्येयवेडा मुलगा आहे. तो काय म्हणतो पहा. अंधाराची तमा कशाला, अंधाराची तमा कशाला, डोळ्यांमध्ये तेज असू दे. अंधाराची तमा कशाला, डोळ्यांमध्ये तेज असू दे. अशक्य आम्हा नसेच काही, अशक्य आम्हा नसेच काही, ध्येय ध्यास तो मनी ठसू दे. लांब कितीही असोत वाटा, लांब कितीही असोत वाटा, बळ पायातील अथक असावे. लांब कितीही असोत वाटा, बळ पायातील अथक असावे. क्षितिजावरती ठेवून दृष्टी, क्षितिजावरती ठेवून दृष्टी, स्वप्न उद्याचे नेत्री ठसावी. सत्य शिवान मांगल्याची पूजा व्हावी ठाई ठाई,
सत्य शिव आणि मांगल्याची पूजा व्हावी ठाई ठाई. अन्यायावर देईन ठोसा, अन्यायावर देईन ठोसा, अमंगलाला तोडवीन पायी. हा ध्येय वेडा मुलगा शेवटी म्हणतो, मी सखळांचा सखा सोबती, मी सकळांचा सखा सोबती, मी सकळांचा दाता त्राता. मी सकळांचा सखा सोबती, मी सकळांचा दाता त्राता. ठरवीन ते मी करून दावीन, ठरवीन ते मी करून दावीन. अपयश नाही माझ्या हाता, अपयश नाही माझ्या हाता. कविवर्य ग. बाळगुळकरांच्या कवितेच्या ओळी आहेत. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे त्यांशी दोस्ती करू. मित्रांनो, चार भिंतीच्या बाहेर, शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर सुद्धा निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांकडे आपल्याला खूप शिकायला मिळतं. एखाद्या झऱ्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं, झाडाकडनं शिकायला मिळतं, नदीकडनं शिकायला मिळतं, फार कशाला वेलीवरच्या साध्या लहानशा फुलाकडनं खूप काही शिकायला मिळतं. काय शिकायला मिळतं बघा. कवितेचं शीर्षक आहे संदेश. खळखळ पळता झरा सांगतो, खळखळ पळता झरा सांगतो, संकटांवर मात करा. खळखळ पळता झरा सांगतो, संकटांवर मात करा. वाट कितीही बिकट असू दे, कष्टाची तुम्ही कास धरा. वाट कितीही बिकट असू दे, कष्टाची तुम्ही कास धरा. फुलवित शेते जुळवित नाते, अखंड वाहते नदी. फुलवित शेते जुळवित नाते, अखंड वाहते नदी. राव असो वा रंक कुणीही, भेदन तिजला कधी. राव असो वा रंक कुणीही, भेदन तिजला कधी. सुसाट वाहता वाहत वारा बोले, सुसाट वाहत वारा बोले, नका वाढवू भांडण तंटा. सुसाट वाहत वारा बोले, नका वाढवू भांडण तंटा. आळस झटका वेगवान व्हा, नका वाजवू नकार घंटा. आळस झटका वेगवान व्हा, नका वाजवू नकार घंटा. फांदीवरचे फूल चिमुकले, फांदीवरचे फूल चिमुकले, गंध जगाला देई. फांदीवरचे फूल चिमुकले, गंध जगाला देई. ऊन असो वा वादळ वारा, थकवा मुळीच नाही. शेवटी अजून काय शिकण्यासारखं आहे. दुर्गुण अवघे दूर सारुणी, सद्गुणांची पूजा करा. दुर्गुण अवघे दूर सारुणी, सद्गुणांची पूजा करा. राजहंस सांगतो जगाला, हाच आहे संदेश खरा. राजहंस सांगतो जगाला, हाच आहे संदेश खरा. माझी शेवटची कविता आहे, ज्याचा उल्लेख आताच नीलमताईंनी केला. माझा जन्म खेड्यात झाला. माझं बालपण, माझी जडणघडण खेड्यात झालेली. त्यामुळं माझ्या कवितेला शेती मातीचा, झाडा झुडपांचा गंध आहे आणि ते स्वाभाविकच आहे. माझ्या या कवितेचं शीर्षक आहे जंगल वाचन. आजची मुलं जंगलापासून, निसर्गापासून दूर चाललेली आहेत. त्यांचं बोट निसर्गासोबत बांधण्याचा या कवितेत मी प्रयत्न केलाय. पहा आवडतो का. वन्यजीवांशी दोस्ती करण्या डोंगर वाटा धरू, वन्यजीवांशी दोस्ती करण्या डोंगर वाटा धरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. काय आहे जंगलामध्ये? वनदेवीची वने उपवने, वनदेवीची वने उपवने, नितांत सुंदर अभयारण्ये. वनदेवीची वने उपवने, नितांत सुंदर अभयारण्ये. वाटा वळणे पायी तुडवत आनंदाने फिरू, वाटा वळणे पायी तुडवत आनंदाने फिरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. झऱ्यात वाहे झुळझुळ पाणी, झऱ्यात वाहे झुळझुळ पाणी, वारा गातो मंजुळ गाणी. झऱ्यात वाहे झुळझुळ पाणी, वारा गातो मंजुळ गाणी. पाणवठ्यावर येता प्राणी, पाणवठ्यावर येता प्राणी, जरा बाजूला सरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. शोधू झाडांमधल्या ढोली, शोधू झाडांमधल्या ढोली, शिकून घेऊ पाखर बोली. झाडांमधल्या शोधू ढोली, शिकून घेऊ पाखर बोली. रानामधला मधाळ मेवा खिशात आपल्या भरू, रानामधला मधाळ मेवा खिशात आपल्या भरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू.
निसर्ग संपदा पुस्तक वाचू. निसर्ग हे एक पुस्तकच आहे. निसर्ग संपदा पुस्तक वाचू, मोरांसोबत खुशाल नाचू. दरी डोंगरी फिरता फिरता निसर्ग शिक्षण सुरू. दरी डोंगरी फिरता फिरता निसर्ग शिक्षण सुरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. वृक्ष वेलींनी भरले कानन, वृक्ष वेलींनी भरले कानन, पशु पक्ष्यांचे हे नंदनवन. वाघ बिबट्यांसह राहती गवे आणि शेकरू. वाघ बिबट्यांसह राहती गवे आणि शेकरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. जंगल म्हणजे उघडे पुस्तक, जंगल म्हणजे उघडे पुस्तक, जंगल जणू धरतीचे मस्तक. जंगल म्हणजे उघडे पुस्तक, जंगल जणू धरतीचे मस्तक. रंगीत गंधित वारा इथला श्वासांमध्ये भरू. रंगीत गंधित वारा इथला श्वासांमध्ये भरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. दाट पसरली हिरवी कुरणे, दाट पसरली हिरवी कुरणे, त्यावर चरती असंख्य हरणे. दाट पसरली हिरवी कुरणे, त्यावर चरती असंख्य हरणे. फुलपाखरांसवे जरासे आपणही भिरभिरू. फुलपाखरांसवे जरासे आपणही भिरभिरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. शेवटच्या कडव्यात, सदा हरित हा पश्चिम घाट. सदा हरित हा पश्चिम घाट, वृक्ष संपदा ही घनदाट. सदा हरित हा पश्चिम घाट, वृक्ष संपदा ही घनदाट. जैव विविधता थोर वारसा, वन वैभव सांभाळ करू. जैव विविधता थोर वारसा, वन वैभव सांभाळ करू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. वन्यजीवांशी दोस्ती करण्या डोंगर वाटा धरू. जंगल वाचन करू गड्यांनो, जंगल वाचन करू. धन्यवाद बालमित्रांनो. वा, म्हणजे खरंच झाडे वेली पशु पाखरे यांची दोस्ती करू हे आम्हाला आठवलं. आणि ज्या पद्धतीने गदिमांनी गाणी लिहिली आहेत किंवा ज्या पद्धतीने पाडगावकर लिहायचे, विंदा लिहायचे, मुलांच्या बालविश्वाशी समरस होऊन द्यायचे. आणि मला असं वाटतं आजच्या काळातल्या मुलांशी तुम्ही दोघंही समरस झालेले आहात आणि त्यामुळे इतक्या सुंदर कलाकृती तुमच्याकडनं घडलेल्या आहेत. नीलमताई, आज आपणही आपल्या मनातला बालदिन साजरा केला खरा, असं मला निश्चित वाटतंय. तुम्ही काय सांगाल? एक तर या सगळ्या सुरेश सावंतांच्या कविता ज्या आहेत त्याच्याकडे आधी येते. त्या सगळ्याला एक लय आहे आणि त्यामुळे मुलांना डोलायला, गायला, नाचायला त्याच्यामध्ये एक सापडू शकतं काही ना काही. दुसरं, माझ्या डोळ्यासमोर ती मुलं येतात की फांदीवरचे फुलं चिमुकले गंध जगाला देऊ. तर ती छोटी बालवाडीतली किंवा शाळेतली मुलं, छोटी छोटी टॉडलर्स, 2-2.5 वर्षाची, ते सगळे घेऊन नाचू शकतात तिकडे. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष दर्शन त्या कवितेतून देता येऊ शकतं. असं ते कविता शब्दात असली तरी ती चित्र सगळी सजीव झालेली आहेत त्यामध्ये जे आहे ती. दुसरं, त्यातून त्यांनी सारखं मुलांना प्रबोधन करून आदर्श ती मुलं व्हावीत, चांगली व्हावीत, ती चांगले संस्कार व्हावेत, याचा विसर त्यांना लेखक म्हणून कुठेही बाजूला झाले, विस्मरण झाले असं दिसत नाहीये. एवढ्या छोट्या मुलांच्या समोर आपल्याला वाटतं, पण ध्येय वेडा, संदेश, सूर्यपुत्र हो, रान फुले, आता जी मुलं अशी खरंच गावातली आहेत आणि ती जेव्हा शहरात जातात तेव्हा त्यांचा सांस्कृतिक किती मानसिक संघर्ष होतो याची मला चांगली जाणीव आहे. कारण विद्यार्थी चळवळीमध्ये असताना मला आठवते की आम्ही जेव्हा याला आता संभाजीनगरला जेव्हा गेलो पहिल्या शिबिराला, तर मी पोद्दार मेडिकलला शिकत होते मुंबईला, वरळीला. बीडीडी चाळीमधली मुलं मला माहिती होती, म्हणजे कशी परिस्थिती आहे वगैरे सगळं. पण तिथे गेल्यावर मी प्रचंड शॉक झाले एका गोष्टीने, म्हणजे मला धक्का बसला. मी मेडिकलला शिकत होते सेकंड इयरला, मी 19-20 वर्षाची असेल, आणि तिथे मी पाहिलं की हजारो युवक होते आणि सगळ्यांनी लेंगा पायजमा असा घातलेला होता. त्या कॉलेजमध्ये लेंगा घालून येतात हेच मला माहित नव्हतं. मला वाटायचं पॅन्ट हाच ड्रेस असतो, म्हणजे असा ग्रामीण भागातली वेशभूषा अशी असते. हेच मला बघितल्यावरती इतकं विशेष वाटलं. आणि अशी शेकडो मुलं ती भाकरीवरती वांग्याची भाजी घेऊन खात होते आनंदामध्ये, आणि जे काही त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची उत्साह होता सगळा, तो पाहिल्यावरती मला लक्षात आलं की जग किती बदलतंय आणि किती फरक झालाय त्यामध्ये जो आहे तो. त्यामुळे सांस्कृतिक संघर्षामध्ये जेव्हा असं या प्रकारचे संस्कार त्यांना साहित्यातून होतात, रानफुलं, म्हणजे आपल्याला पण काहीतरी स्वतःची ओळख आहे, आपण पण इतर मुलांसारखे गोड आहोत, आपण रानफुलं असलं तरी सुद्धा त्याच्या म्हणजे एक अतिशय संवेदनशीलता, म्हणजे समाजाचा विचार करताना
तुम्ही त्या मुलांच्या मानसिकतेचाही विचार केलेला आहे. ही खूप मला चांगलं वाटतं आहे आणि खूप आवडल्या कविता. सगळं विसरून जावं अशा प्रकारच्या वाटल्या. जंगल वाचन तर फारच सुंदर आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्याशी त्याचा संबंध तुम्ही इतक्या सोप्या शब्दात लावलेला आहे की मोठ्या माणसांना सुद्धा कुठे जाऊ हा प्रश्न जेव्हा लोक करतात त्यावेळेला जी जंगलं वाचलेली आहेत त्याच्यात तुम्ही पश्चिम घाटाचा उल्लेख केलेला आहे. मला खूप कौतुक वाटलं तुमचं, कारण पश्चिम घाट बचावासाठी खूप आंदोलनं चाललेली होती. पश्चिम घाट बचावाच्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत. कासू पठारावरती आजही लोक तिथे जातात आणि फुलांच्या मधून स्वतःचं एक ज्याला आपण म्हणू आत्मीयता स्वतःची व्यक्त करत असतात. पर्यावरणाच्या बद्दल लोकांची आवड वाढलेली आहे. जंगलाच्या आतमध्ये पण तळी असावीत प्राण्यांसाठी, जेणेकरून त्यांना पाण्याची टंचाई भासू नये. सरकार सुद्धा असे प्रयत्न करतंय. त्या जंगल वाचनाच्या मधून तुम्ही सम्यक दृष्टी त्यांना जी दिलेली आहे की जंगल वाचन करूया आणि पाणवठ्यावर येता प्राणी जरा बाजूला सरू, म्हणजे प्राणी कसा जातोय त्याच्या फार जवळ जायचं नाहीये, हे सुद्धा तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने सुंदर सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर कविता. म्हणजे मला असं वाटलं की जंगल म्हणजे उघडे पुस्तक, जंगल जणू धरतीचे मस्तक. त्याच्यात काव्याच्या याच्यामध्ये सामर्थ्याच्या बरोबर शब्द पण तेवढेच महत्वाचे आहेत. आणि जैवविविधता, आता पहिली दुसरीतल्या मुलांना एखाद्याच कळणार नाही जैवविविधता एखाद वेळेला. अर्थात आदिवासी मुलं किंवा त्या भागातली मुलं असेल तर प्रत्यक्ष नाव त्याचं जैवविविधता कळलं नाही तरी त्याचा अर्थ कळू शकतो त्यांना. पण 7वी 8वी 9वीच्या मुलांना हे सगळं अभ्यासात असतं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व वयाच्या मुलांसाठी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कविता तुम्ही लिहिलेल्या आहेत. मला माहित नाही की त्या भाषांतर झाली आहेत किंवा नाही वगैरे, पण कुठल्याही भाषेतल्या मुलांना त्याचा अर्थ लागेल त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनातले हे विषय आहेत त्यातले जे आहेत. आणि असं जंगल आता खेड्यातल्या मुलांच्या बरोबरच शहरातल्या मुलांना सुद्धा आता सूर्य, आता हे तर दिसणारच ना, म्हणजे सूर्याशिवाय शहरात अगदी पंचतारांकित इमारती 40व्या मजल्यावऱ्या माणसाला सुद्धा सूर्य दिसतच असतो. त्याच्यामुळे तुम्ही हाही विचार केलेला असेल किंवा तुमच्या जाणीवातून ते उमटलेलं आहे बरोबर की सर्व प्रकारचं जिथून जिथून निसर्ग आपल्याला दिसतो सापडतो. तुमच्या एका मला वाटतं संग्रहाचं नाव आभाळ माया पण आहे. त्यामुळे माणसाला तिथे निसर्ग कधी विसरू देत नाही स्वतःला. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते व्यक्त झालेले आहात. अतिशय माझा आजचा दिवस म्हणण्यापेक्षा बालसाहित्य मला आणि माझं थोडंसं हेच म्हणायला पाहिजे की बालसाहित्यामध्ये माहिती आहे की चाललेत प्रयोग वेगवेगळे, पण इतक्या उंचीवरती इतक्या समर्पक पद्धतीने सगळा मांडणी केलेली आहे मराठीमध्ये. आणि कशा प्रकारे ती अजून समृद्ध करता येईल याच्याकडे पण लक्ष परत एकदा वेधलं गेलं तुमच्या साहित्यातून, याच्यात काही शंका नाहीये. त्यामुळे सुरेशजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचं अभिनंदन आणि अजून तुम्हाला चांगले पुरस्कार मिळो आणि बालसाहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून हे कार्य जे आहे ते अजून समृद्ध हो. भाषिणी म्हणून ऍप केंद्र सरकारने माझ्या माहितीप्रमाणे काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्यांची भाषांतर होतात. तर मराठी भाषा विभागाशी सुद्धा ते तुम्हाला ओळखतातच सगळे, पण आम्ही सुद्धा हे लक्षात ठेवू का सातत्याने काही कार्यक्रमांमध्ये मी आणि उत्तरा असतो मराठी साहित्याच्या संदर्भातल्या, तर तिथेही आम्ही जरुरी लक्षात ठेवू. आणि तुमच्या ओळखीमुळे अगदी खूप छान झालं आणि साहित्याची तुमच्या ओळख हे फार महत्वाचं. एकनाथजी, दोन्ही ज्या कथा तुम्ही वाचल्या त्याच्यामध्ये दिवाळीच्या बरोबर संपूर्णपणे श्रमिकांच्या एका जगाचा ओळख तुम्ही दिलेली आहे. कारण दिवाळी प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्यामध्ये मला आठवते की आम्ही असंच एकदा खरेदी करून चाललो होतो, ते एल्फिस्टन रोडच्या पुलावरती एक छोटा मुलगा आणि मुलगी संध्याकाळी 6:30-7च्या सुमाराला भराभर हार छोट्या छोट्या माळा भराभर गजरे करत बसले होते. आणि आम्हाला जाताना लक्षात येईना की यांची घाई कसली चालली आहे. तर टोपलीतली फुलं संपवायची त्यांची घाई चाललेली होती त्याच्यामध्ये. म्हणजे कोणाची दिवाळी कशी तर कोणाची दिवाळी कशी ते आपल्याला दिसतेच. पण लहानपणी दुसरं मला अजून एक मगाशी बोलताना सांगायचं राहिलं, तुमच्याशी माझं एक चांगलं एक मला परिचय आहे. याचं कारण म्हणजे तुम्ही चेंबूरमध्ये राहता, त्यामुळे सांडू मार्गावरती स्त्री आधार केंद्राचं ऑफिस जवळच ते पोस्टल कॉलनी रोड कडे आमचं जवळजवळ 9 वर्ष ऑफिस होतं. आणि त्यामुळे पायी चालत ते सगळे भाग, मी पूर्वी एकदा इलेक्शनही तिथे लढलेली आहे सगळी त्या भागामध्ये. आणि त्यामुळे चेंबूरमध्ये एक भाजी विकणाऱ्या कुटुंबाचं आयुष्य साधारण कसं असू शकेल याचा मला चांगला अनुभव आणि ओळख अगदी दंगलीच्या वेळेला सुद्धा पाहिलेलं होतं की सगळ्यात प्रथम फटका कुणाला बसतो तर अनऑर्गनाइज सेक्टर जो असतो त्यांची दुकानं पहिली बंद होतात, हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि घरामध्ये आई वडिलांचे कष्ट आपण हलके केले पाहिजेत, नाहीतर मग जे चित्र आपल्याला दिसतं की पाय पसरून मुलं बसलेली आहेत आणि
तूच कर सगळं, आम्हाला कशाला सांगताय, आम्ही कशाला करू, नोकरांना सांगा वगैरे, हे जे आज सगळं ऐकू जातं ते त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये श्रम हा काहीतरी वेगळा आहे किंवा आपण तो न करायचा विषय आहे. आणि आता हीच मुलं आपण बघतो की त्यांचं कौतुक किंवा मी त्याच्यावर काहीच भाष्य करत नाही, परदेशात गेल्यावरती भांडी घासतात, कपडे धुतात, जमीन पुसतात, सगळं करतात. म्हणजे जी इकडे आपण त्यांचे एवढे लाड केलेले आहेत, म्हणजे अर्थात आपल्या कुटुंबांमध्ये जेव्हा आपण मुलं वाढवतो त्यावेळेला त्यांना काही लावत नाही, पण ज्या वेळेला आम्हाला, मी असं म्हणेन, माझी मुलं मोठी करताना मी त्यांना शेवटी वार लावून दिले होते की आज एकाने झाडायचं, एकाने कपडे करायच्या. कारण का माहिती का, नाहीतर त्यांना सवयच राहत नाही, आपल्याला स्वतःला सवय फारशी राहत नाही. पण किमान काही गोष्टी माणसाला करता आल्या पाहिजेत याची जाणीव. आणि त्यातलं महत्वाचं मला खूप वाटलं ते म्हणजे आई वडिलांबद्दलचं आस्था, प्रेम आणि जिव्हाळा. म्हणजे त्यांचं काम आपण हलकं करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव त्या परिस्थितीमुळे आपल्याला जशी होते, पण त्या परिस्थितीत झालेली आपली जाणीव मनात जिवंत राहणं, यातून वाचकाला सुद्धा त्याच्यामधलं महत्व जाणवायला लागतं असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून रम्य ते बालपणमध्ये माझं आदर्शनगरला आमचं बालपण गेलं आणि पंढरपूरला जायचो आम्ही बऱ्याच दिवाळीच्या वेळेला, तिथे आम्ही चार मावश्या, मावस भावंड, आणखीन ती पंढरपूरची दिवाळी सगळी धार्मिक वातावरणामधली. आणि इकडे मुंबईत असताना फटाके लावणं थोडंफार आणि रांगोळ्या, छोटं अगदी घर, असं काही फार मोठ्या, आता भव्य रांगोळ्या काढतात उत्तरा सगळेजण, इतक्या भव्य रांगोळ्या असतात की त्या रस्त्यावरतीच काढता येतील, पण त्यावेळेला रांगोळ्या असायचं कारण अंगण पण छोटंच असायचं, त्यामुळे त्याचा आकारमान पण वेगळंच असायचं. आणि त्याच्या छापाच्या रांगोळ्या काढण्यापेक्षा आपली रांगोळी वेगळी काढायची काहीतरी आयडिया करून या सगळ्या गोष्टी होत्या. आणि साने गुरुजी कथामालेत पण मी काम केलेले काही वर्ष, कथामाला चालवली आहे, कथेत मुलांना गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये हा जो साने गुरुजींची करून त्याचा संस्कार असतो, त्याच्यामधलं सुद्धा एक जाणीव गरिबीची असल्यावरती कपडे, केस कापण्याच्या बद्दलचे केलेले उल्लेख हे अगदीच हे आहेत, म्हणजे सजीव आहेत. R.R. आबा पाटलांनी पण अनुभव सांगितला होता की जेव्हा त्यांचे वडील वारले तर घरात कॉलेज सुरू होणार होतं, कपडे नव्हते. शेवटी आई म्हणाली आता कपडेच नाहीयेत तर हाफ पॅन्टवर कॉलेजला जाण्यापेक्षा त्यांचेच कपडे लहान करून घेऊन तू कॉलेजला जा. आणि वडिलांचे करून कपडे गेले तेव्हा सगळे त्यांना हसत होते, कारण सगळ्यांना कळत होते मोठ्या कपड्याचे लहान कपडे केलेले. पण अशा अगदी विपरीत परिस्थितीतून शिकणारी मुलं सुद्धा जेव्हा तुम्ही सगळ्या त्या अनुभवातून जाऊन व्यक्त होताय, त्यावेळेला मला असं वाटतं की ते एक समाजासाठी एक प्रबोधनचं सुद्धा पुस्तक होतं आपोआपच. आणि त्यामुळे ते रम्य ते बालपण म्हणत असताना केवळ जुन्या आठवणीत रमण्यापेक्षा आत्ता सुद्धा तशा परिस्थितीत असणारी बरीच कुटुंब आहेत. आपण बघतो की आम्ही आता आनंदाचा शिधा वगैरे जेव्हा महिलांना मिळतो तर त्याच्यात पाहिलं की दिवाळीच्या दिवशी तो शिधा आणून तयार करणारे लोक दिसतात, चकल्या, लाडू वगैरे. म्हणजे त्याच्या आधी जसं सगळं घरी फराळाचं ताट तयार असतं तसं प्रत्येक घरांमध्ये नसतं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. प्रवास सुखकर हो ही हृदयस्पर्शी कथा मी आधी कुठेतरी ऐकली आहे असं मला वाटतं, कुठे माझ्या लक्षात नाही, पण मला ती कथा ओळखीची वाटली, कारण तुमचंच कुठे ना कुठे वाचन किंवा लिखाणामध्ये ती आलेली कथा असेल. आणि त्याच्यामध्ये तो जो मुलगा आहे, तो तुमचा विद्यार्थी जो आहे, त्याच्याबद्दलची संवेदनशीलता जशी आहे, त्याचबरोबर त्या मुलाचं सुद्धा मानी पण असणं आणि आपण सांगायचं नाही आपल्याकडे पैसे नाहीयेत, तो संस्कार त्याच्यावरती जो झालेला आहे तो होत असताना नंतर त्या काही वर्षानंतर ती मुलं भेटतात असं पण नाहीये. पण मुलांच्या अनुभवातून खरं सांगायचं विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांसाठी हा जास्त उपयुक्त धडा आहे मला वाटतं. की मूल ज्याला एखाद्या कारणात अस्वस्थ दिसतं तर त्याला शिक्षकाच्या नजरेतून ते, तुम्ही एका अर्थाने डॉक्टर आहात मुलांचे, की त्याच्यामध्ये त्या मुलांच्या मनातल्या भावना तुम्हाला काय त्या समजत असतात आणि त्या ओळखून त्यांना वेळेवरती मदत करता येणं हे खरोखर म्हणजे गुरु ब्रह्मा आपण जे म्हणतो, गुरु विष्णू, तसं गुरुच्या मधून दिसणारं एक वेगळं मानसिक सगळी तयारी उभारी त्यातून दिसते. त्यातून एक छान होतंय या सगळ्या तुमच्या साहित्यातून दोघांच्याही, ते म्हणजे माणसाचा चांगुलपणावर विश्वास वाढतो. तुम्हाला माहिती असेल की चांगुलपण वाढवण्याची चळवळ काही लोक करतात, पण असं नाहीतर खूप आपण नकारात्मक जीवन जगतोय असं मला वाटतं. विशेषतः वाहिन्यांवरच दिवस जर का दिनक्रम सगळा पाहिला सकाळपासून रात्रीपर्यंत, नुसत्या त्याच पाहिल्या तर संध्याकाळी 5च्या सुमाराला कोणालाही आत्महत्या करावी वाटेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा करण्याच्यासाठी, त्यामधून सुद्धा आशा निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारे नकारात्मक बातम्या येताना आपल्याला दिसत आहेत, तर त्या नकारात्मक बातम्या असणारच हे जरी मनाला समजावलं तरी सुद्धा नकारात्मक बातम्यांच्या अर्थातून अधिक निराशा वाढवायची का नकारात्मक बातम्यांमधून
त्यात बदल होण्यासाठी लोकांच्यासाठी आपण संवाद साधायचा हा खरा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो. आणि या दृष्टीने दोन्ही तुम्ही जे उतारे निवडलेले आहेत, कथा म्हणू किंवा ललित लेखन, रम्य ते बालपण आणि प्रवास सुखकर हो, तर एकनाथजी तुमची वाङ्मय तर खूप मोठी संख्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळीकडे लोकप्रिय आहात. कारण मी पाहिलं दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये बऱ्याच वेळेला लोक फोटो काढण्यासाठी जे प्रयत्न करत असतात त्याच्यामध्ये अगदी सगळ्यांच्या पेक्षा जास्त गर्दी तुमच्याकडे होती की आमच्याबरोबर फोटो काढा म्हणून. म्हणजे एक लोकांची भावना पण कळते या सगळ्या संदर्भामधली. त्यामुळे आजचं तुमचे सर्व साहित्य रंग जो आहे आजचा तो बालरंग झाला असं मला म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारने कार्यक्रम आपण दोघांनी सादर केलेला आहे आणि तुम्ही वेळ दिलात आणि हा प्रसारित होईल तेव्हाही आम्ही कळवू. आणि तुमची पुस्तकं कुठे मिळू शकतात याची माहिती शेवटी तुम्ही सांगितलीत तर वाचकांपर्यंत ती पोहोचलेलीच आहेत. पण अजून काही वाचकांना ती माहिती नसेल, विशेषतः परप्रांतातल्या, परदेशातल्या किंवा दुर्गम भागात जे लोक राहतात त्यांना, तर त्या माहितीचा उपयोग त्यांना होईल असं मला वाटतं. तर ती माहिती आपण जरूर सांगावी. तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि अंतःकरणपूर्वक मी आभार मानते. खरोखरच आहे. आणि जसं नीलमताई म्हणाल्या त्याप्रमाणे पुस्तकं कुठे मिळतील हे सांगायला पाहिजे. कारण आजही वेगवेगळ्या ठिकाणी कोणाची मुंज असेल, कोणाचा वाढदिवस असेल तर पुस्तक भेट आपण द्यावी मुलांना. म्हणजे मुलांनी ते वाचावं मुळापासून साहित्य असं नक्की वाटतं. त्यामुळे मला दोघांनाही विनंती करायची, एकनाथजी तुमच्या पुस्तकांची माहिती आम्हाला द्या की ही पुस्तकं कोणाकडे मिळतील, कोणत्या प्रकाशकांकडे. नक्कीच. माझी जी बरीचशी पुस्तकं आहेत ती दिलीप राज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेली आहे. माझी पुस्तकं मेहता पब्लिकेशन पुणेनी प्रकाशित केली आहे आणि औरंगाबादचं आपलं साकेत प्रकाशन या प्रकाशनाकडे माझी पुस्तकं आहेतच. पण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अनेकांना ती पुस्तकं उपलब्ध होऊ शकतात. बुक गंगावर, अमेझॉनवर ही पुस्तकं नक्कीच आपल्याला उपलब्ध होतील. व्यास क्रिएशननी माझी पुस्तकं केली आहे ठाण्याचं. त्यामुळे त्यांच्या वेबसाईटवर आणि अमेझॉन आणि बुकगंगा इथे आपल्याला ही पुस्तकं नक्की बघायला मिळतील. सुरेश सर तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या पुस्तकांविषयी सांगा. माझा हा जो रामफुले नावाचा कविता संग्रह आहे तो नांदेडच्या संगत प्रकाशनानं प्रकाशित केलेला आहे. हेही पुस्तक पुण्यामध्ये मिळतं. ज्या पुस्तकाला आता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, हे जे आभाळ माया पुस्तक आहे पुण्याच्या चेतक बुक्स या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेलं आहे. आणि माझी अलीकडची 4-5 पुस्तकं पुण्याच्या दिलीप राज प्रकाशनानं प्रकाशित केलेली आहेत. आणि ही बहुतेक सगळी पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत. वाचकांना जे इच्छुक वाचक आहेत त्यांना ही पुस्तकं अमेझॉनवर मिळू शकतात किंवा प्रकाशकाकडे मिळू शकतात. वा, खरंच आहे. त्यामुळे आजचा हा साहित्यरंग बालरंग नीलमताई तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे झाला. आणि खरोखर आपल्याला आतापर्यंत म्हणजे विंदांच्या कविता, त्यांची भूतावळ, त्यांचं ते झुरळ, त्यांचा हेतू लोकांचा देश, हे सगळं मला आज आठवलं. आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करताना मला पाडगावकरांची एक कविता आठवली. त्यांनी असं म्हटलं होतं, म्हणजे त्यांच्या कवितेत त्यांनी असं म्हटलं होतं की कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू, अगदी होतं छोटं, उंचीलाही टिल्लू. कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवं काय. कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवं काय. किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला हवे असेल ते खाणे. पिल्लू म्हणाला आई दुसरं नको काही. पिल्लू म्हणाला आई दुसरं नको काही, छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे आणि एका अंड्याचं ऑमलेट करून दे. क्या बात है, क्या बात है. त्यामुळे ही कविता, या कवितेने आपण पाडगावकरांचं आणि विंदांचं स्मरण करत आजचा हा बालरंग इथेच थांबूया अशी मी विनंती करते. आणि तुमच्या दोघांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 वेगळ्या लेखकांसह. धन्यवाद.